बेहतर हो, बेहतर हो, बेहतर हो और बेहतरीन गेम मैदान के बीच में साकारते हुए ये दो टीमें नजर आएगी। तो फिर एक बार हार्दिक हार्दिक स्वागत है। चलते हैं मैदान के बीच में, ओपनर बैटर्स मैदान में जाते हुए नजर आ रहे हैं। तो गेंदबाज डोंगरीपाड़ा टीम ने फील्डिंग रची हुई है। देखते हैं बहुत ही बेहतरीन तरीके से फील्डिंग की यू रचना हम देख रहे हैं। पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, मिड ऑफ, मिड ऑन, शॉर्ट लेग, ऐसे पहले पावर प्ले के लिए फील्डिंग की रचना बनती हुई नजर आ रही है। तो डीप में देखते हैं फील्डर्स कहां पे लगाए जाएंगे। तो ओपनिंग बैटर्स मैदान के बीच में पलटपाड़ा की ओर से उतरते हुए नजर आ रहे हैं। बिल्कुल आज का पहला मैच है, तो रोमांच कल के जैसा आज भी हुनर दिखने को मिलेगा, क्योंकि हुनरता पूर्वक बल्लेबाज गेंदबाज मैदान में हाजिरी लगाएंगे। और आज के दौर में अगर देखा जाए तो आदिवासी समाज भी क्रिकेट में अपना बेहतरीन योगदान देते हुए नजर आ रही है। तो ये नजारा भी रहेगा खास, क्योंकि कल का नजारा भी खास था, आज का नजारा भी खास है। आने वाले पल भी एक खास खास नजारा लेके आने वाली है। तो मैदान में फील्डिंग की रचना हो चुकी है। देखते हैं जिस तरीके से एक दो तीन छोटे खिलाड़ी हमें देखने को मिल रहे हैं डोंगरीपाड़ा के बीच में, जिनके पास से अच्छे अच्छे हुनर है और हुनर भी दिखा देंगे। दरम्यान तो काफी अच्छे जाने माने गेंदबाज इस वक्त गेंदबाजी के पहले ओवर लेके आएंगे पावर प्ले के माध्यम से। तो शुरुआत हो चुका है महासंग्राम आज के दिन में क्रिकेट के माध्यम से। आदिवासी समाज इस मैदान में तहलका मचाएगा फिर एक बार, और दौर चल रहा है क्रिकेट का, तो आनंद लेंगे क्रीड़ा प्रेमी रसिक, जो चाहते हैं हमेशा कि जब भी छत्रपति शिवाजी महाराज मैदान, अगर सजावट इतनी अच्छी है तो मैदान में मैच कितने अच्छे होंगे। बिल्कुल अच्छे अच्छे टीम्स हमें देखने को मिल रहे हैं, और अंपायर का इशारा मिलता हुआ मैच को शुरू करते हुए पहली गेंद को लेके आ रहा है। यस, हमारे डीजे मास्टर ने बजर बजा दिया है राइट टाइम ओवर द विकेट से। पहली गेंद इस वक्त उठाया है बल्ला, देखते हैं पहले कैच का मौका था, हाथ से निकल चुका है, और काफी अच्छी रनिंग द बिटवीन, 2 रनों का इजाफा मिला है यहाँ पे। पीयूष और संदेश ये जोड़ी, पीयूष के बल्ले से खूबसूरत सा शॉट देखने को मिला, बहुत ही बढ़िया हिट किया था, 30 यार्ड को बाहर दिया था, लेकिन आगे बढ़ के गेंद गई नहीं। एक कैच का प्रयास भी किया गया और कैच को ड्रॉप किया गया, एक मौका मिला है, जीवदान मिला है एक्स्ट्रा मिड विकेट के खिलाड़ी के द्वारा। तो देखते हैं फिर एक बार अच्छे से पुश किया, लेग बाय इस वक्त मिलता है एक अतिरिक्त रन, तब्दीली एक में आई है। तो गेंदबाज हम देख रहे हैं संतोष, एक बेहतरीन गेंदबाज इस वक्त में गेंदबाजी के लिए तैयार है, काफी खूबसूरत हुनरतापूर्वक गेंदबाजी को साकारते हुए नजर आ रहे हैं। जैसे कि बात करेंगे पहली गेंद में बहुत ही बढ़िया अच्छा शॉट देखा था, कैच को अगर पकड़ते तो सफलता मिलती थी। इस बार बिल्कुल पैड पे आई गेंद, फिर एक बार लेग बाय का इशारा अंपायर द्वारा, बिल्कुल बेहतरीन गेंदबाजी संतोष द्वारा मिलती हुई यहाँ पे, क्योंकि ये तो जलवा देखने को मिलने वाला है, रोमांच जारी है और रहेगा भी क्यों ना। मैदान में खचाखच दर्शक जो भरे पड़े हुए हैं, आनंद लेने के लिए तैयार है। जब भी मैदान चमकता है दर्शकों से उत्साह बढ़ा देती है खिलाड़ियों का। और यहाँ पे देखिए एक वक्त वाइट का इशारा, एक खराब गेंद संतोष द्वारा यहाँ पे आई। हालांकि बहुत ही अच्छा गेंदबाजी साकार रहे थे, लेकिन वेरिएशन करना चाहते थे, शायद से अलग तरीके की गेंद को पेश करूं, लेकिन यहाँ पे अलग नजारा देखने को मिला, वाइट के माध्यम से एक अतिरिक्त रन यहाँ पे बनता हुआ नजर आया। तो बहुत ही खूबसूरत शुरुआत रही है यहाँ पे दोनों तरफ से। अगर चाहे हम लोग बात करें पलटपाड़ा या फिर डोंगरीपाड़ा, दोनों में काफी अच्छी टकराव होने वाली है, बहुत ही बढ़िया मैच देखने को मिल सकता है। फिर एक बार खराब गेंद आई, लेग स्टंप के बाहर से गेंद को पेश किया गया और वाइट का इशारा, तब्दीली आई है स्कोर में।
अच्छे स्कोर बना हुआ है। खूबसूरत खूबसूरत नज़ारे है। और आज वातावरण की अगर बात करते हैं, साफ सुथरा हुआ वातावरण है बिल्कुल। अगर आप देख रहे हैं यूट्यूब चैनल पे हमारे जो सीधा प्रक्षेपण करते हुए नजर आ रहे हैं ओम साई स्पोर्ट्स के माध्यम से, हम इस टूर्नामेंट को लाइव भी देख रहे हैं। इस वक्त देखिए खेला है मिड ऑन, अनिल दनाने करेंगे कैच, कमांडी जवाज आओ। धन्यवाद डीजे। यस, तो पीयूष को डकआउट में वापसी हो चुकी है। अनिल दराने मिड ऑन की तरफ में बहुत ही बेहतरीन फील्डर्स कप्तान रहेंगे इस मैच के। तो बिल्कुल डोंगरी पाड़ा के लिए एक सफलता यहाँ पे पीयूष द्वारा कैच के माध्यम से पकड़ा गया है। तो बिल्कुल संतोष के गेंदबाज, हालांकि 2 वाइड दिए गए उन्होंने, लेकिन अगले गेंद में खूबसूरत कैच के माध्यम से डकआउट में भेजा गया है पीयूष को। और पीयूष की जगह पे नए बल्लेबाज सूरज, देखते हैं सूरज को जल्दी प्रमोट कर दिया है। यहाँ पे एक बेहतरीन बल्लेबाज है, आक्रामक बल्लेबाज है, हुनर अपना दिखाते हैं। इस वक्त में खेला है लॉन्ग ऑन की दिशा में, जगह खाली, लिया है बेहतरीन चौका। बिल्कुल बहुत ही बढ़िया पहली गेंद में विकेट। और अभी इस वक्त में जैसे आए मुहूर्त मेट लगा दी चौके की सहायता से। आज के दिन के लिए सूरज ने चमका दी है अच्छी पारी का नजारा। अगली गेंद फिर एक बार हल्के से पुश किया गया है शॉट कवर की दिशा में, फील्डर्स मौजूद, बिल्कुल एक में संतुष्ट होना पड़ेगा। एक में तब्दीली भी मिलती है तो बहुत बढ़िया आसान हो जाता है। बिल्कुल देखते हैं ओवर की समाप्ति, एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर बना हुआ है 1 और 1, 11 बना है इस वक्त स्कोर बोर्ड पे हम देख रहे हैं। तो काफी अच्छी तब्दीली है। अगर पलट पड़ा चाहती है एक अच्छी टीम से हमारा मुकाबला हो तो बिल्कुल आज क्वालिफायर होके दिखाइएगा। तो फाइनल डे में आपको वैसे कि जैसे एक बड़ी टीम से सेमीफाइनल खेलने को मिल सकता है, बहुत ही बढ़िया नज़ारा देखने को मिलेगा। हम भी चाहेंगे एक अच्छी कांटे की टक्कर वाली टीम अगर वसई के सामने रहती है। कल देखा गया जिस तरीके से संघर्ष चिंचनी में क्या संघर्ष दिया, बिल्कुल आखिरी पड़ाव में आखिरी गेंद में मैच का रोमांच बढ़ा दिया। अनिकेत एक अच्छे बल्लेबाज, पूरी जिम्मेदारी कंधों पे उठाई थी। अगर उनकी विकेट चली जाती थी तो कुछ अलग नजारा देख सकते थे, लेकिन बेहतरीन से बेहतरीन नजारा दिखाया। अनिकेत ने एक अच्छी पारी भी निभाई, दर्शकों का दिल खुश कर दिया और संघर्ष चिंचन को इस टूर्नामेंट से बाहर करके दिखा दिया है। तो देखते हैं अगर आपकी वो चाहत है तो आज नजारा दिखाइए, अच्छे अच्छे शॉट का अच्छे अच्छे तब्दीली करके दिखाइए, अच्छी गेंदबाजी का नजारा बताइए, फिर देखेंगे महाफिनाले डे में आपका रोमांचित मैच। और इस वक्त में देखिए बिल्कुल बहुत ही अच्छी तरीके से टैप किया गया है शॉट कवर की दिशा में। और एक में तब्दीली फिर एक बार आई है तो दूसरा ओवर गेंदबाज डाल रहे हैं। हम देख रहे हैं सर्वेश एक अच्छे गेंदबाज है, 26 नंबर की जर्सी उन्हें बहुत ही पसंद है। अगली गेंद को खेला है मिडॉन की दिशा में, संतोष ने खूबसूरत एक प्रयास किया था, चाहते थे कैच को बनाए, लेकिन बिल्कुल आसान नहीं था, लेकिन रोका गया है। तो एक में तब्दीली आई है तो सर्वेश की गेंदबाजी खूबसूरत खूबसूरत रही है। परसों
तनाशी ग्राम पंचायत के अंतर्गत में जो मैचेस हुए उसमें भी काफी अच्छा योगदान दिया, मैन ऑफ द मैच लिया। तो अभी इस ओवर में क्या जलवा दिखाते हैं देखते हैं। हुनर तो है, कुट कुट के भरा हुआ है और जरूरत भी है। इस वक्त में देखिए हल्के से कट आई है, तब्दीली होगी, एक में स्ट्राइक को रोटेट किया जाएगा। बिल्कुल स्ट्राइक रोटेट होगी क्योंकि बैट या पैड को लगती है गेंद और डिक्लेयर जोन में आती है, तो आपको स्ट्राइक को रोटेट करना है। अगर 22 से जाती है तो स्ट्राइक रोटेट नहीं होती है। यहाँ पे देखिए बहुत ही अच्छी तरीके से गेंद को साकारा, यॉर्कर की लेंथ में दिया, हल्के से गेंद शॉर्ट लेग की दिशा में चली गई और एक में तब्दीली दी गई है। तो बिल्कुल गेंद जब डालते हैं, पेश करते हैं, सर्वेश हल्के से देते हैं, निशाना बनाते हैं और निशाने के साथ में बल्लेबाज की तकलीफें भी बढ़ा देते हैं। ऐसा हुनर उनके पास है, वही साकारते हुए नजर आते हैं। दरम्यान स्कोर में तब्दीली आई है, स्कोर बना हुआ है 15, 15 ऑन द बोर्ड। बहुत ही खूबसूरत तरीके से गेंदबाजी साकारते हुए अभी तक तो विकेट नहीं आई। यहाँ पे देखिए बिल्कुल नीचे वाली गेंद रही है, डॉट और दास्तानों में, विकेट कीपर के दस्तानों में जाके थमी गेंद, बिल्कुल डॉट गेंद। बहुत ही बढ़िया नजारा सर्वेश के माध्यम से डूंगरीपाड़ा के लिए अच्छा योगदान। बिल्कुल मंच पे आपके चाहने वाले बिल्कुल मैच का आनंद उठाते हुए नजर आ रहे हैं। इस वक्त में खराब गेंद, वेरिएशन देना चाहते थे। जब भी हाफ स्टंप के बाहर गेंद आती है वो ज्यादा ही मुड़ जाती है और गेंदबाज नहीं चाहते हुए भी वाइड का नजारा देखने को मिल जाता है। अगली गेंद फिर एक बार यहां पे दिया है, टक की आवाज, लेकिन डीप लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर्स मौजूद है। तब्दीली आई है, दो में तब्दीली देख रहे हैं और अपडेशन भी देखने मिलेगा स्कोरबोर्ड पे। तो स्कोर बना हुआ है 18, 18 ऑन द बोर्ड। 2 ओवर की समाप्ति, बिल्कुल पावर प्ले का खेल खत्म हो चुका है। लेते हैं डीजे वाला ब्रेक। धन्यवाद डीजे। तर नक्कीच 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 आपण बघता आहे। त्यावेळेला मात्र अनिल दणाने आपल्याला गोलंदाजीसाठी पाहायला मिळतील। एक चांगले जाणकार उत्कृष्ट गोलंदाज ज्यांची कला आणि अदा मात्र जबरदस्त असते। पाहूया राईट आर्म राऊंड द विकेट कडून गोलंदाजी साकारण्यासाठी सज्ज। पहिला चेंडू मात्र सुरेख आउटस्विंग आपल्याला पाहायला मिळतो आहे। ज्या पद्धतीने लेग स्टंपवर गोलंदाजी दिली थोडस, आणि एक चांगला फटका, कॅचची संधी होती, चेंडू गेला षटकाराला, वाज जाऊ। धन्यवाद डीजे। तर नक्कीच या षटकाराच्या माध्यमातून रंग भरला जातो आहे। धावसंख्या 25 वर पोहोचलेली आहे। ज्या पद्धतीने शफल करून खेळला हलका फुलका आणि नक्कीच शॉटला परावर्तित केलं जात असताना पाहायला मिळालं। पुन्हा एकदा चांगला फटका साकारण्याची तयारीमध्ये आहे। या वेळेला देखील बिग हिट, कम ऑन डीजे ऑन फायर।
धन्यवाद डीजे। बिल्कुल पहले तो वेट एंड वॉच एंड आफ्टर अ ब्यूटीफुल शॉट बैक टू बैक बहुत सिक्सर ऑन, बहुत ही बढ़िया नजारा देखने को मिला सूरज के बल्ले से। तो बेहतरीन बल्लेबाजी के माध्यम से 3 ओवर की समाप्ति, स्कोर बना है 31-31 ऑन द बोर्ड। कमाल का नजारा दिखाते हुए इस वक्त ऑन स्ट्राइक देख रहे संदेश। ऑन स्ट्राइक क्या करते हैं, नजारा तब्दीली कब करना है। पहले तो सूरज ने देखा, पहले विकेट थोड़ी सी जल्द में आ गई, सामंजस्य दिखाई, संयम रखा, अपने आप पर काबू रखा और काबू रखने के बाद देखा कि अभी तीसरा ओवर चल रहा है, आक्रामकता दिखानी पड़ेगी। 5 ओवर का मैच है, शुरुआत दमदार करते हुए नजर आए पलट पाड़ा के लिए। अगली ओवर लेके आए सर्वेश, फिर एक बार यहाँ पे अंपायर से दाद मांग रहे थे, लेकिन 22 के माध्यम से 1 रन यहाँ पे मिलता हुआ। विकेट कीपर के हाथों से थोड़ी गलती यहाँ पे नजर आई, तो बिल्कुल ये भी हो सकता है, गलती का भुगतान तो देना ही पड़ेगा ना। तो यहाँ पे 1 में 22 आती है, स्कोर तब्दील हो चुका है 32 पे 32। कहाँ तक होगा मुकाम तय। बिल्कुल एक बढ़िया टीम पलट पड़ा बल्लेबाजी साकारते हुए नजर आ रही है। तो कहीं ना कहीं पे गेंदबाजों को वापसी करनी पड़ेगी डोंगरी पाड़ा। देखते हैं सर्वेश क्या वापसी करके दिखाएंगे। पिछले ओवर में 2 छक्के खाए हैं, तो यहाँ पे इस वक्त फिर एक बार ऑन स्ट्राइक सूरज दिखाया, उठाया बल्ला, लगाया छक्का। कम ऑन डीजे। धन्यवाद डीजे। बिल्कुल छक्के की हार्ड्रिक साकारे गई पिछले ओवर में। 5वें और 6वें गेंद में छक्का आया था, फिर उसके बाद में मौका मिला, मौके पे छक्का, छक्के की हैट्रिक पेश कर दी है। टीम के लिए बहुत ही बढ़िया योगदान, उसे टूर्नामेंट का योगदान है, क्योंकि पहली छक्के की हैट्रिक साकारने का मान मिला है सूरज को। बहुत ही बढ़िया। अभी तक गेंदें 3 हो चुकी है, थोड़ी सी अलग गेंद सर्वेश को अच्छी वापसी देनी पड़ेगी। खूबसूरत गेंदबाज है, अच्छी अच्छी गेंदें साकारती है। देखते हैं इस वक्त क्या सूरज के लिए निशाना बनाते हैं। संतोष के हाथों में नहीं बैठा गेंद। धन्यवाद डीजे। यस बिल्कुल 43 पे स्कोर तब्दीली आई है। बेहतरीन पारी का नजारा, सूरज जिसका नाम है अच्छी अच्छी बल्लेबाजी का नजारा देते हुए नजर आ रहे हैं। इस वक्त एक अच्छी गेंद आई, बिल्कुल रोका गया है, वेरिएशन दिया, कर गया काम, और डॉट गेंद सामने। तो चौथा ओवर चल रहा है, 5 गेंदें हो चुकी है, इस ओवर की आखिरी गेंद होगी सर्वेश के माध्यम से। सर्वेश एक आक्रामक गेंदबाज है, फिर एक बार सूरज के लिए गेंद पेश करने के लिए तैयार, उठाया है बल्ला, लगा लगा लगा, 6 रनों का इजाफा। धन्यवाद डीजे। येस तर 37 धावांवर खेळताना पाहायला मिळतो आहे सूरज। 4 षटकार 2 चौकारांच्या मदतीने खूपच चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळते आहे। ज्या पद्धतीने सूरज याची तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 49 बोर्डावर लागलेली पाहायला मिळते आहे। खूपच चांगल्या पद्धतीने पलाटपाडा संघाची आघाडी आपल्याला इकडे यावेळेला डोंगरीपाडा विरुद्ध खेळत असताना पाहायला मिळते आहे। तर पाहूया यावेळेला शेवटचं षटक घेऊन येतो आहे गोलंदाज। पडदा तो हे करायला पाहिजे, तुमचं चुकाय ना, त्याला काय करणार तो।
गोलंदाज अविनाश शेवटचं षटक वा यॉर्कर लेंथ मध्ये चेंडू जिला संदेश यांनी ग्राउंड रूटने मिडॉनच्या क्षेत्रामध्ये खेळला आणि एकेरी धाव मात्र 50 50 धावा टाळ्या वाहून जाऊ देत 50 धावा परिपूर्ण आपल्या झालेल्या आहेत. टार्गेट मात्र अचिव्हमेंट झालेलं आहे. याच्या पलीकडे जाऊन संघ कितपर्यंत मजल मारतो ते पाहूया. उद्दिष्ट घेतलं होतं की इथपर्यंत आम्ही मजल मारू, तिथपर्यंत चांगली मजल झालेली आहे. तर नक्कीच सुंदर चेंडू देखील पाहायला मिळतो आहे. अविनाश यांचा पहिल्या चेंडूला एक, दुसऱ्याला डॉट चेंडू पाहायला मिळाला आणि सुरेख गोलंदाजीचा नजराणा देत असताना पाहायला मिळतो आहे. यानंतर मात्र पुढचा चेंडू पुन्हा एकदा सूरज पाहूया चमकतोय का दिवसा. सुरेख चेंडू नक्कीच आपण बघतो आहे. सुंदर गोलंदाजी मात्र कमबॅक करतो आहे. ज्या पद्धतीने बांधून ठेवलं जाते आहे चांगल्या फलंदाजाला, कारण कामगिरी त्याच्याकडे दर्जेदार आहे. 37 धावांवर खेळतो आहे तो सध्या तरी संघासाठी. बुलंद आवाज चमकता हुआ सूरज दिवस चांगल्या पद्धतीने गाजवताना. यावेळेला खराब नो भीमर नो येतो आहे आणि 22च्या माध्यमातून एक म्हणजे 2 धावा येतील. तर धावसंख्या आपल्याला 52 पाहायला मिळते आहे. 52 ऑन द बोर्ड. खूपच चांगल्या पद्धतीची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आहे. प्रत्येक चेंडू आगळं वेगळं नजराणा घेऊन येतो आहे. नक्कीच ज्या पद्धतीने संदेशजी चौधरी आणि त्यांची समस्त टीम पांडवाज 11 प्रीमियर लीगचं आयोजन करते, काय कामगिरी असते. प्रशंसा मात्र यावेळेला फुल टॉस करते है वार, दिखता है छक्का. कम ऑन डीजे वाज जाओ. धन्यवाद डीजे. नक्कीच या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 58 धावा बोर्डावर पाहायला मिळते आहेत. तर नक्कीच कालचा स्कोर हायेस्ट तो देखील मोडीत काढला आहे. इकडे यावेळेला हलक्या पद्धतीने 22च्या माध्यमातून एक धाव येते आहे. धावसंख्या 59 आपल्याला पाहायला मिळते आहे. नक्कीच काल मला वाटलं सुपर स्कोर आपल्याला 55 धावांचा सुपर स्कोर पाहायला मिळाला होता. त्यानंतर काही सुपर स्कोर इकडे झालेला नाही, परंतु मलाटपाडा संघाने मात्र पुन्हा एकदा एक चांगली कामगिरी इकडे करून दाखवलेली आपल्याला पाहायला मिळते. मजल मारली जाते आहे. चेंडू मात्र शेवटचा असणार आहे. पाहूया शेवटच्या चेंडूचा नजराणा काय खास घेऊन येतोय का सूरज. यावेळेला लॉंग ऑफला फटका सजवला जातोय. क्षेत्ररक्षक येईल चेंडूवर. एकेरी धाव पूर्ण झालेली आहे. दुसरीची मागणी आहे. 2 तिसरीची पण मागणी करतील का रनआउटची संधी. 3 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच एक चांगली खेळी मात्र साकारून दाखवली सूरज आणि इनिंग मात्र संपते आहे. इकडे धावसंख्या 3 ने वधारते आहे. धावसंख्या 62 धावा बोर्डावर लागल्या. 63 धावा विजयी लक्ष आहे. धन्यवाद डीजे. येस पुढचा सामना अजय डीजे आणि संदेश डीजे यांच्यामध्ये खेळला जाईल. नाणेफेकीसाठी यायचा आहे. अजय डीजे आणि संदेश डीजे दोन्ही कर्णधारांना विनंती असेल यायचं आहे. संदेश यायचा आहे नाणेफेक करण्यासाठी. अजय डीजे कोण आहे कर्णधार यायचा आहे. चला लवकर इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला नाणेफेक करायची आहे. तर अजय डीजेचा कर्णधार लवकर या. संदेश डीजे कर्णधार या. पाहूया संगीताचा महासंग्राम क्रीडा मैदान गाजवणार आहे. पाहूया कोणाची बोट चांगली चालता आहेत डीजे ऑपरेट करताना. यावेळेला मात्र दोन्ही बलाढ्य संघ आहेत पुन्हा एकदा एकमेकांसमोर भिडलेले आपल्याला पाहायला मिळतील. कौशल्य दोघांमध्ये खूप चांगला आहे आणि यावेळेला कौशल्याचं साजरीकरण कोणाकडून येईल. चला अजय डीजे कर्णधार या आणि संदेश डीजे या लवकर. घेऊया संगीताचा आनंद. वाजव डीजे.
चला पुढचा सामना अजय डीजे आणि संदेश डीजे यांच्यामध्ये खेळला जाणार आहे। दोन्ही कर्णधारांना विनंती असेल लवकर या, टॉस का बास ये है खास, देता है इरादे बुलंद करने की, चाहत को नजारा, क्योंकि टॉस जिसके पास आता है खास खास रहता है। तर चला वळूया मैदानाच्या आत। गोलंदाज राकेश आपल्याला पाहायला मिळेल। पॉवर प्लेचं षटक, 2 षटक पॉवर प्ले, 5 षटकांचा सामना। विजयी लक्ष्य मात्र दिलं गेलेलं आहे ते म्हणजे सुपर स्कोर 63 आपल्याला पाहायला मिळतो आहे। काय पांडवाज डोंगरीपाडा संघ आपल्याला पाहायला मिळेल का? पहिला चेंडू, कमांड डीजे वाजाव। धन्यवाद डीजे। नक्कीच पहिलाच विकेट मात्र अविनाशच्या रूपाने 0 वर आपल्याला बाद होताना पाहायला मिळतो आहे। तर नवा फलंदाज मानव मात्र मैदानात जात असताना पाहायला मिळाला। नक्कीच थोडीशी इनसाइड एज आली आणि क्लीन बोल्ड झाले। अविनाश डकआउटला येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। यावेळेला मात्र मानव आपल्याला पाहायला मिळतो आहे। एक वाईटच्या इशाऱ्याने मात्र खातं उघडलं जातं आहे। पाहूया 63 धावा, भलं मोठं आव्हान आहे, विजयी लक्ष्य, कारण सुपर स्कोर झालं या टुर्नामेंटच्या माध्यमातून पलाटपाडा संघाने करून दाखवलेला आहे। सुपर स्कोर ऑन द बोर्ड। यावेळेला पॉइंटला काय जागा बनवतो आहे पट्ट्या मानव, सुरेख 2च्या टिकलर झोन मध्ये चेंडू येतो आहे आपल्याला पाहायला मिळतो आहे। कारण हीच ती खेळी साकारावी लागेल उद्दिष्ट साधतेसाठी। नक्कीच पॉवर प्लेचा आनंद जर आपल्याकडे घेण्याची क्षमता असेल, जागा बनवा टेक्निकल। कालच्या दिवसात देखील वसईच्या संघाने तेच केलं होतं, टेक्निकल शॉट्स। या वेळेला मात्र पॉइंटला आणि येतोय चौकार। हा धन्यवाद डीजे। तर नक्कीच मानस एक मात्र पॉइंटला चौकार दाखवतो आहे आणि जल्लोष मानव चांगला फटका साकारतो आहे आणि चांगल्या पद्धतीने टाळ्यांचा गजरमा तो घेतो आहे आपल्यासाठी। कारण ज्या पद्धतीने फटका पॉइंटला जागा बनवून घेतली आणि नक्कीच पॉइंट आणि एक्स्ट्रा पॉइंट यांच्यामधला जो मधला गॅप आहे तिकडनं एक चांगला पटकन फटका पुन्हा एकदा यावेळेला मात्र पॉइंटला, परंतु यावेळेला पॉइंटला क्षेत्ररक्षक सजवला जातो आहे। बघितलं पलटपळाच्या कर्णधाराने की पट्ट्या पॉइंटला चांगले मजबूत खेळी करू शकतो आहे आणि त्याला त्या बाजूलाच खेळवण्याच्या इराद्याने डीपला क्षेत्ररक्षक मात्र सजवलं घेत असताना पात्र आपल्याला पाहायला मिळते आहे। तर हे जे चित्र पाहायला मिळते आहे खूपच चांगल्या पद्धतीने रणनीती गोलंदाज आणि कर्णधार राकेश आपल्याला पाहायला मिळते आहेत। यावेळेला पुन्हा एकदा 30 यार्डला बाहेर केलं जात आहे। चेंडू येईल का रोखला जाईल? यस, रोखला जात आहे एक्स्ट्रा कव्हर कडे। दुहेरी धाव। नक्कीच ही जोडी सुंदर पद्धतीने योगदान पहिल्या षटकामध्ये आपण बघता आहेत। धावसंख्या पोहोचलेली आहे 10 पर्यंत। 10-10 10 धावा।
यावेळेला वाईटचा इशारा. व्हेरिएशन नाही, व्हेरिएशन जर तुम्ही घेतलात तर नक्की चेंडू वाईटला जातोय, कारण थोडीशी ती पिच आपली आहेच तशी. चेंडू व्हेरिएशन करायला जातात आणि चेंडू अतिरिक्त बाहेर निघून जात असताना पाहायला मिळतोय. लेंथ लाईन पकडा, सुरेख गोलंदाजी होईल, धावा जातील, परंतु चांगले भेदक गोलंदाजी. यावेळेला मात्र झेलची संधी होती मिड ऑफ कडे, परंतु प्रयत्न केला नाही सूरज यांनी. बघितलं की नाही, थोडंसं लांब आहे, क्षेत्ररक्षण करायचं, आणि एकेरी धाव मात्र दिली जात असताना पाहायला मिळते आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 आपल्याला बोर्डावर लागलेली दिसते आहे. नक्कीच 1 to 12 ऑन द बोर्ड डोंगरीपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे. खूपच चांगल्या पद्धतीने आपण बघतायत हर्षित आणि मानव ही जोडी मैदानामध्ये कामगिरी करत असताना पाहायला मिळते आहे. तर चला, अजय डीजे आणि संदेश डीजे कर्णधार, लवकर या नाणेफेकीसाठी. आपल्याला पुन्हा पुन्हा आमंत्रण दिलं जाणार नाही, कारण कालच्या दिवसासारखं आज घडवायचं नाही आहे. तर लवकर लवकर या. सुंदर सुंदर सामन्यांचं आपल्याला आयोजन करायचं आहे, आणि नक्कीच आदिवासी समाज पुन्हा एकदा आज एकवटलेला आहे. आणि क्रिकेटच्या माध्यमातून शिस्त पाळणारा समाज म्हणजे आदिवासी समाज. कारण मी जिकडे तिकडे आदिवासी समाज क्रिकेटचं समालोचन करतो, फक्त नावं पुकारायची का कर्णधार लगेच टॉस कवासकडे उपस्थित राहतात, आणि हेच शिस्त मला पाहायला मिळाले. दरम्यान रनआउटचा मात्र गडी बाद होतोय. कमॉन डीजे, वाज जाऊ. धन्यवाद डीजे. तर रवीन याने लगातार 2 षटकार मारले, तर संदेश दादांकडून 1000 रुपये कॅश प्राइज आहे. मानव याच्यासाठी देखील आहे सेम टू सेम प्राइज. यावेळेला मात्र थोडासा उसळी घेतलेला चेंडू हलक्या पद्धतीने खेळला जातो आहे शॉर्ट कव्हरकडे, आणि एकेरी धाव. स्ट्राईकला रोटेट करण्याची कामगिरी मात्र इकडे केली जात असताना पाहायला मिळते आहे. सुंदरशा पद्धतीच्या सामन्याचं पाठलाग, उद्दिष्टांसाठी पाठलाग कशी असायला पाहिजे ते मात्र दाखवलं जाते. पाहूया रवीन यावेळेला काय करतो आहे. चांगला फटका टिपला जातोय, जेल गडी गाराद. धन्यवाद डीजे. नक्कीच सुंदरसं गाण्यांचं साजरीकरण, सध्या तरी कोळी गीतांचं साजरीकरण आपल्याला पाहायला मिळते आहे डीजे मास्टर गिरीश यांच्याकडून. तर अनिल दनाणे आपल्याला पाहायला मिळतील यावेळेला फलंदाजीसाठी उतरलेले आहेत. तर पुन्हा एकदा 2 षटकारांसाठी संदेश चौधरी यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राइज लागू आहे. पाहूया यावेळेला सुद्धा संधी कॅच अँड बॉलची फॉलो थ्रो मध्ये मात्र सुंदरसं क्षेत्ररक्षण करताना आपल्याला गोलंदाज चंद्रकांत पाहायला मिळतो आहे. पहिल्या चेंडूला विकेट, दुसऱ्याला 1, तिसऱ्याला विकेट, चौथा डॉट. 4 चेंडू हाताळून झालेले आहे. पॉवर प्ले दुसरं षटक आपण बघता आहेत. धावसंख्या स्थिरावलेली 13 वर. सुरुवात मात्र मानस याने चांगली करून दिलेली होती. दरम्यान चेंडू वाईटचा इशारा येतो आहे. मानव याने मात्र सुरुवात खूपच चांगली पद्धतीने सुरुवात करून दिली गेलेली होती, परंतु दुसऱ्या षटकामध्ये मात्र थोडंसं पिछाटीवर यावं लागलं. हर्षितची विकेट गेली रनआउटच्या माध्यमातून, आणि त्यानंतर रवीन, आणि आता मात्र अनिल आपल्याला पाहायला मिळतं आहेत. यावेळेला हलकासा कट येतो आहे डिक्लर झोन थर्डमॅनकडे. 1 धाव येते आहे. तर षटकाची समाप्ती झालेली. 1 बॉल आहे. यस, 1 बॉल बाकी आहे. धावसंख्या आपण बघता आहेत 15. 15 ऑन द बोर्ड. खूपच सुरेख पद्धतीची गोलंदाजी यावेळेला चंद्रकांत याने साकारली, कारण 2 विकेटचं पतन इकडे आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि यावेळेला मात्र गुडलेंचा चेंडू थोडासा शूट झाला. नक्कीच आखोड असा हा फलंदाज आपली कामगिरी बजावत असताना पाहायला मिळतो आहे. मानव
तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावलेली आहे ती म्हणजे 15. तिसरं षटक नक्कीच पॉवर प्ले संपलेला आहे. चला तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज लवकर या. डीजे वाजव. धन्यवाद डीजे. पहिला चेंडू षटकाचा राऊंड द विकेट आपल्याला पाहायला मिळतो आहे. टोला दिला जातो आहे पॉइंट कडे. चेंडू कुठे जातो आहे? अडवला जातो आहे. दुसरीची मागणी घेतली जाईल का? नाही. एका धावेवर स्थिरावताना इकडे पाहायला मिळत आहेत. तर मानव आणि अनिल ही जोडी मात्र काय कामगिरी करते आहे पाहूया. तिसरं षटक मिलिंद हाताळायला येत असताना पाहायला मिळतो आहे. मिलिंदच्या गोलंदाजीवर मानव कुठल्या पद्धतीने धावसंख्येला वळण देतो आहे, कुठपर्यंत मजल मारतो आहे. यावेळेला उंच टोला दिला जातो आहे परंतु पाहूया किंतु परंतु मध्ये टिपला जातोय. कॅच गडी बाद. धन्यवाद डीजे. नक्कीच मानव याने मात्र सुरेख कामगिरी दाखवलेली आहे. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये चांगला खेळ, एक उंच फटका मारण्याचा मनसुबा तयार केला मिड विकेटला आणि सुंदरसा झेल मात्र टिपला. आणि यावेळेला सुपर शॉट, लॉंग लेग चौकार. धन्यवाद डीजे. कोण म्हणते आपल्याकडे फलंदाजी नाही? नक्कीच साहिल मात्र येताना चांगला टोला देऊन दाखवत आहे. नक्कीच उद्दिष्ट जरी मोठं असलं, पाठलाग करायची तयारी असली पाहिजे, धावायची. चला संदेश आणि अजय डीजे दोन्ही डीजे मास्टरना मात्र बोलवतो आहे नाणेफेकीसाठी. पुढचा सामना आपला आहे, या आणि आनंद घ्या सामन्याचा. यावेळेला पुन्हा एकदा वरचा टोला आहे आणि यावेळेला पुन्हा एकदा कॅच. धन्यवाद डीजे. नक्कीच एका बाजूला एक चांगला फटका आणि षटकार मारायच्या नादामध्ये मात्र लॉंग लेगला चांगला टिपला झेल. पुन्हा एकदा विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. 5 गडी गारद झालेले आहेत. धावसंख्या 20 वर स्थिरावलेली पाहायला मिळते आहे. कौशल्यपूर्ण गोलंदाजीचा नजराणा मात्र इकडे पाहायला मिळते आहे. खूपच चांगला सामना रंगत आणणारा, कारण जिंकायचं तर आहेच. मैत्री 11 देदाळे विरुद्ध अजय डीजे. यावेळेला पुन्हा एकदा झेल टिपला जातो आहे. चांगला फलंदाज डकआउटला. धन्यवाद डीजे. तर नक्कीच पुढच्या क्षणाला मात्र चांगला फलंदाज डकआउटला रिटर्न येताना पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजीचा नजराणा आहे. तर नक्कीच
अवी ठाकरे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल पुढच्या सामन्याची. हॅट्रिक चेंडू पाहूया. सूरज यांच्याकडून षटकारांची हॅट्रिक सजवली गेली. आता मिलिंद गोलंदाजीच्या माध्यमातून हॅट्रिक घेतो आहे का? चेंडू येतो आहे, टुला दिला जातो आहे, हॅट्रिक साकारली जाते आहे. कमान डीजे. धन्यवाद डीजे. 20 धावावर थांबलेली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 2020. काय गोलंदाजी साकारली मिलिंद यांनी. नक्कीच चांगले चांगले सात विकेट गेल्या. अजय डीजे कर्णधार यायचं आलाय. मैत्री 11 देदाळे कर्णधार यायचं आहे. मैत्री 11 देदाळे यायचं आहे कर्णधार. नाणेफेकीसाठी अजय डीजेचे कर्णधार येऊन पोहोचलेले आहेत. तर पाहूया. नवषटक घेऊन येतोय गोलंदाज कैलाश. तर यावेळेला कामाला मात्र लागलेला आहे. स्ट्राईकला रोटेट केलं गेलेला. एक धाव टिपली जाते आहे. धावसंख्या 21 वर पोहोचली आहे. हे मिलिंद यांची प्रशंसा असेल नक्कीच. तर 100 रुपये प्राइज मात्र लागलेला आहे मिलिंद आपल्यासाठी संदेश चौधरी यांच्याकडून. तर सूरजला देखील 100 रुपये कॅश प्राइज संदेश चौधरी यांच्याकडून लागू झालेला आहे. दोघांसाठी एकाने मारले आहे षटकाराची हॅट्रिक, तर एकाने घेतले विकेटची हॅट्रिक. पलाटपा संघ उत्कृष्ट गोलंदाजीचा मारा येत असताना पाहायला मिळतो आहे. कामगिरी सुरेख पाहायला मिळते आहे. कामगिरी जबरदस्त आहे. तसं पाहायला गेलं तर या टुर्नामेंट मधली सगळ्यात मोठी धावसंख्या 62-63 धावांचं विजयी लक्ष. यावेळेला मात्र टोला दिला जातोय. उंच उडी आहे. नो मॅन प्लेसला लँडिंग करायला प्रयत्न केला होता, हातातून निसटतो आहे. झेल संधी मिळते या छोट्या फलंदाजाला. एक नक्कीच चेंडू खेळण्याची संधी. 7 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. धावसंख्या मात्र झालेली आहे ती म्हणजे 23. तर नक्कीच जोडले जातील. प्रदीप चौधरी यावेळेला टॉस कबाबच्या माध्यमातून टॉस होत आहे. अजय डीजे आणि मैत्री 11 देदाळे नाणेफेकीसाठी आमंत्रित केले आहे ते अविनाश ठाकरे यांना. PPL मैत्री 11 नाणेफेक जिंकलेली आहे. तरी आपला निर्णय आणि अवी जरा रात्रीची बातमी सांगायची आहे. अवी जरा रात्रीचं तुमचं काही झालं आणि कसं झालं? धन्यवाद डीजे. डीजे धन्यवाद. टॉस कोणी जिंकला? टॉस उडवला. तुला कसं वाटलं? तुला मान भेटला त्याबद्दल तुला कसं वाटलं? मैत्री 11 चांगलंच वाटलं. टॉस तुम्ही जिंकला ना? येस. नक्कीच मैदानामध्ये मात्र अनिल धनाने रिटर्न असताना पाहायला मिळत आहेत. तर आता मात्र पुन्हा एकदा छोटा फलंदाज मात्र मैदानात जाताना पाहायला मिळतो आहे. पाहूया. गोलंदाज कैलास यांचं षटक. 4 चेंडू झालेले आहेत. खूपच चांगला चेंडू पुन्हा एकदा येतो आहे.
एक डिक्लेअर झोनमध्ये धाव जात असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. खूपच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मात्र साकारली गेली तर डोंगरीपाडा संघाला उद्दिष्ट भलं मोठं झालं आणि समाचार घेता घेता मात्र 2 चौकार मात्र नक्कीच पाहायला मिळाले. मानवच्या फळीतून एक चौकार पाहायला मिळाला तर साहिल याच्या फळीतून एक चौकार पाहायला मिळाला. हे सौभाग्य मात्र नक्कीच डोंगरीपाडा संघासाठी आहे. तर एका बाजूला जर विचार केला एक चांगला संघ पलाटपाडा संघ यावेळेला एक चांगल्या पद्धतीने खेळी साकारली. आपल्याला 2 हॅट्रिक्स मात्र या सामन्यामध्ये पाहायला मिळाली. सूरज याने प्रथम फलंदाजी करताना षटकाराची हॅट्रिक दाखवली तर गोलंदाजीच्या माध्यमातून मिलिंद याने एक गोलंदाजीची विकेटची हॅट्रिक आपल्याला दाखवली. यावेळेला हलकासा कट केला जातो आहे पुन्हा एकदा कारण शेवटचं षटक मार्गस्थ आहे. 1 धाव येते आहे. धावसंख्या 26 पाहायला मिळते आहे. पाहूया निम्म्या पल्ल्यापर्यंत पोहोचतात का. 30-31 धावा जर झाला तरी 50% अचिव्हमेंट नक्कीच डोंगरीपाडा पांडवाज आपल्याला पाहायला मिळते आहे. इकडे खूपच चांगल्या पद्धतीचा चेंडू येतो आहे. उंचीच्या हिशोबाने जास्तच उंच गेला आणि फलंदाज मात्र छोटा. आमचा नाव काय आहे जिग्नेश छोटा फलंदाज जिग्नेश आमच्या सर्वेशला मात्र ठेवला आहे. तर नक्कीच छोटे छोटे खेळाडूंना मात्र प्रोत्साहित करण्याचं काम पांडवाज 11 कडून होत असताना पाहायला मिळते आहे. यावेळेला हलका चेंडू खेळला जातो आहे. 1 धाव परिपूर्ण आणि 4 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या हा ना करताना 27 पर्यंत पोहोचलेली पाहायला मिळते आहे. या टोला चांगला दिला जातो आहे आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये दुहेरी धाव आणि असा संकल्प घेतलेला आहे. 2 बॅट घेऊन धावायचं काय तुम्हाला छोट्या मुलांसाठी काय हलका आहे काय. ते बॅटच फिरत तीच मोठी गोष्ट आहे. यावेळेला पुन्हा एकदा एक चांगला फटका आहे. कॅचला ड्रॉप केलं जाते आहे. नक्कीच पलाटपाडाचे क्षेत्ररक्षक देखील सांगता आहेत आमचे छोटे खेळाडू खेळतायत तर त्यांना खेळायचा आनंद मिळू दे. त्यांनाही अभिमान वाटेल की आम्ही खेळलो. नक्कीच वाजवडीचे